आता अतिशय महत्त्वाची बातमी आहे। म्हाडा मुंबई मंडळाकडून नुकतीच लॉटरीची जाहिरात काढण्यात आली आहे। मात्र आता म्हाडा लॉटरीच्या नावाखाली लोकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करून फसवणूक होत असल्याचं समोर आलंय, त्यामुळे खळबळ उडाली आहे। तर म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी आता या प्रकरणी मुंबई सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे। तर या संदर्भात तपासही सुरू करण्यात आलाय। म्हाडाच्या बनावट वेबसाईटवरून लोकांची फसवणूक झाल्याचा प्रकार हा समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे। या वेबसाईटवरून आतापर्यंत 4 नागरिकांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय। म्हाडा मुंबई मंडळाकडून नुकतीच लॉटरीची जाहिरात काढण्यात आली आणि यावरतीच आता सायबर चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुई जाधव। जुई, आपण पाहतोय आर्थिक फसवणूक केली जाते, खरं तर त्याच प्रकारची एक वेबसाईट तयार करून लोकांची फसवणूक केली जाते। कशा पद्धतीनं पोलिसांकडून कारवाई केली जाते? जर आपण पाहिलं वर्ष तर मग म्हाडाने घरांच्या लॉटरीचे संदर्भातली सोडत जाहीर केलेली आहे आणि 9 ऑगस्ट पासून लोकांनी अर्ज भरण्यासाठी सुरुवात देखील केलेली आहे। मात्र एक धक्कादायक प्रकार त्याच संदर्भातला समोर येत आहे, ते म्हणजे की हुबेहूब तशीच एक साईट तयार करण्यात आली आहे आणि लोकांना फसवलं जात आहे, त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत। आतापर्यंत 4 जणांची फसवणूक झाली आहे, ज्यांनी हे बनावट फॉर्म भरले आहेत आणि त्यांच्याकडून पैसे लुटले गेले आहेत। ही माहिती मिळताच म्हाडाने सायबर विभागाकडे याची तक्रार केली आहे आणि याचा पुढचा तपास सुरू आहे। खरं तर म्हाडाची घरं ही अनेक मुंबईकरांची स्वप्नातली घरं आहेत, कारण का कमी किमतीमध्ये म्हाडाची घरं मिळतात। मात्र याचाच फायदा घेऊन काही जणांनी, काही गुन्हेगारांनी बनावट साईट तयार केली आहे। म्हाडा.org नावाची तशीच हुबेहूब दिसणारी एक साईट तयार करून नागरिकांकडून खोटे अर्ज दाखल केले जात आहेत, खोटे अर्ज भरून घेतले जात आहेत आणि त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत। त्यामुळे नागरिकांना आवाहन केलं आहे म्हाडाने देखील की जर तुम्ही अर्ज भरत असाल तर जरा जपून, कारण का अशीच एक बनावट साईट तयार करण्यात आली आहे ज्याच्यावरून लोकांची फसवणूक केली जात आहे। त्यामुळे जर तुम्ही म्हाडाचा अर्ज भरताय तर तो अर्ज जपून भरला पाहिजेत, नाहीतर तुमची देखील फसवणूक होऊ शकते। सायबर जे आहे सायबर सेल ते या संदर्भातली अधिक तपास पुढे करत आहे। वर्षा, निश्चितच जुई, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू।